आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनातर्फे शेकडो योजना राबविण्यात येत आहेत। महायुती सरकारने देखील त्यात आणखी नवनवीन योजना आखली आहे। या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे जीवनमान उंचावावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी केले। 9 ऑगस्टला पारंपरिक पेरमिली इलाका पट्टीतील सर्व ग्रामसभांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। पुढे बोलताना मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी आदिवासी समाजाला आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। मुख्य रस्ते, नदी नाल्यावर पुलाचे बांधकाम करून खेड्यापाड्यात मुख्य रस्त्याशी जोडल्याशिवाय खेड्यांचा विकास शक्य नाही। त्यामुळे या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे असून बरेच कामे प्रगतीपथावर आहेत। येत्या काळात सर्वच रस्ते, नदी नाल्यांवर पूल बांधकाम झाल्याचे दिसून येणार आहे। या व्यतिरिक्त शिक्षण, सिंचन आणि रोजगार देऊन सर्वांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी आपण स्वतः पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी आमदार दीपक आत्राम यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले। एवढेच नव्हे तर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित मान्यवरांनी देखील समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बहुतांश गावातील आदिवासी बांधवांनी रॅली काढत परिसर दणदणाने सोडला। त्यानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते आदिवासी समाजाच्या महापुरुषांच्या प्रतिमांना नमन करून सप्तरंगी ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात केली। यावेळी परिसरातील हजारो आदिवासी बंधू भगिनी उपस्थित होते।